नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण एका अत्यंत रंजक विषयाचा अभ्यास करणार आहोत. तो म्हणजे अर्थशास्त्राची मूलभूत संकल्पना. मानवी गरजा, संपत्ती आणि लोककल्याण यांचा इतिहास नेमका कसा बदलत गेला याचा आढावा आपण आज घेणार आहोत. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की शास्त्र म्हणजे नक्की काय. विज्ञानाने केलेल्या नवनवीन शोधांचा ठसा आज आपल्याला संपूर्ण जगावर उमटलेला दिसतो. सोप्या भाषेत सांगायचे तर शास्त्र ही कोणत्याही विषयाची पद्धतशीर मांडणी केलेली ज्ञानाची शाखा आहे. ज्ञानाच्या प्रामुख्याने दोन शाखा पडतात. पहिली म्हणजे नैसर्गिक शास्त्र, ज्याचे नियम वैश्विक असतात आणि ज्याची सत्यता आपण प्रयोगशाळेत पडताळून पाहू शकतो, जसे की गणित, पदार्थविज्ञान किंवा रसायनशास्त्र. नैसर्गिक शास्त्रास तंतोतंतशास्त्र असेही म्हणतात. दुसरी म्हणजे सामाजिक शास्त्र. हे मानवी वर्तणुकीचा अभ्यास करते. याचे नियम नैसर्गिक शास्त्रासारखे जसेच्या तसे नसतात, कारण ते मानवी प्रवृत्तीवर आधारित असतात. मानसशास्त्र, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र ही याची उत्तम उदाहरणे आहेत. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ पॉल सॅम्युएल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन सामाजिक शास्त्रांची राणी असे केले आहे, कारण हे शास्त्र मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा अत्यंत सखोल अभ्यास करते. इकॉनॉमिक्स हा शब्द ओइकोनोमिया या मूळ ग्रीक शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ होतो कौटुंबिक व्यवस्थापन. ज्याप्रमाणे आपण आपल्या घराचे बजेट आणि गरजा व्यवस्थापित करतो, तसेच काहीसे हे शास्त्र आहे. अर्थशास्त्राचा विचार काळानुसार बदलत गेला. प्राचीन काळातील कौटिल्य यांच्यापासून ते 18व्या शतकातील ॲडम स्मिथ, 19व्या शतकातील ॲल्फ्रेड मार्शल आणि 20व्या शतकातील लिओनेल रॉबिन्स यांच्यापर्यंत हा वैचारिक प्रवास आपण पुढे पाहणार आहोत. प्राचीन भारतात कौटिल्यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या मते अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान. त्यांनी राज्य चालवण्यासाठी कार्यक्षम प्रशासन आणि राज्याचे कल्याण यावर भर दिला. ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. 1776 मध्ये त्यांनी राष्ट्राची संपत्ती वेल्थ ऑफ नेशन्स हा ग्रंथ लिहिला. त्यांनी अर्थशास्त्राला संपत्तीचे शास्त्र म्हटले आणि त्यात श्रम विभागणी आणि भांडवल यांसारख्या मुद्द्यांना महत्त्व दिले. 1890 मध्ये ॲल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे हे पुस्तक लिहिले. त्यांनी संपत्तीपेक्षा मानवाच्या भौतिक कल्याणाला जास्त महत्त्व दिले. त्यांच्या मते अर्थशास्त्र हे सामान्य माणसाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. 1932 मध्ये लिओनेल रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राची एक आधुनिक व्याख्या मांडली. त्यांनी सांगितले की मानवाच्या गरजा अमर्याद आहेत, पण त्या पूर्ण करणारी साधने मर्यादित आणि दुर्मिळ आहेत. याच मर्यादित साधनांचा योग्य वापर कसा करायचा याचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र. थोडक्यात सांगायचे तर अर्थशास्त्राचे मूळ सूत्र असे आहे की मानव आपल्या अमर्याद गरजा मर्यादित आणि पर्यायी उपयोगाच्या साधनांद्वारे कशा पूर्ण करतो याचा अभ्यास करणे हा एक निरंतर चालणारा शोध आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अर्थशास्त्र अभ्यास मित्र.